नमस्कार मित्रांनो, सिनेमा क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात यशस्वी होण्याकरता तुमच्याकडे दोन प्रकारच्या ब्युटीज असणं आवश्यक आहे. हा मुद्दा आपण पहिल्या एका एपिसोडमध्ये घेतलेला आहे. या दोन ब्युटीज म्हणजे इनर ब्युटी अँड आउटर ब्युटी, म्हणजेच ब्रेन ब्युटी आणि बॉडी ब्युटी. या दोन्ही ब्युटीज तुमच्याकडे हँड इन हँड एकत्र असतील तर यू कॅन क्रिएट वंडर्स. पण दोन्ही ब्युटीज तुमच्याकडे एकत्रित नसतील तर कुठली तरी एक ब्युटी तुमच्याकडे अतिशय मुबलक प्रमाणात असावी लागते. पण ह्या दोन प्लस पॉईंट्सच्या व्यतिरिक्त अजून एक गुण इथे येणाऱ्या प्रत्येक स्ट्रगलरच्या अंगात असणं अत्यंत गरजेचं आहे. तो गुण कोणता? तर लांगुल चालन करता येणे, म्हणजेच जी हुजुरी, हो जी, येस जी, ही जी असते ना जी हुजुरी, सतत दुसऱ्यांना मस्का मारता येणे. कोणीही फारसं काही बरं केलेलं नसेल तरी वाह अशी एक दाद देता येणे आणि सातत्याने समोरच्याच्या गुडबुक्समध्ये राहता येणे, ही कला जर अवगत असेल ना तर बॉस तुमचं करिअर थोडं इतरांपेक्षा, ज्यांना ही कला अवगत नाही आहे त्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढे तर नक्की राहाल तुम्ही. माझा असा अजिबात दावा नाही आहे की मी जे म्हणतोय ते आणि तेवढंच 100% सत्य आहे. हां, फक्त गेली 23 वर्ष 24 वर्ष जे काय या क्षेत्रात मी काम केलं आहे त्या काळात मला जे दिसलं, मला जे जाणवलं आणि मी जे अनुभवलं त्यातून आजचा एपिसोड तयार झालेला आहे. इथे धडपडणाऱ्या असंख्य लोकांना मी जो आजचा मुद्दा बोलतोय तो मनातल्या मनात पटतही असेल. तो खाजगीमध्ये लाखो लोक अनंत वेळा बोलताना मी ऐकलेत. ह्या क्षेत्रामध्ये असंख्य मोठे मासे असतात आणि ते मोठे मासे या क्षेत्रात खूप मोठी मोठी कामं करत असतात आणि त्या मोठ्या माशांना खुश ठेवण्याकरता लाखो छोटे मासे त्यांच्या भोवती 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 फिरत असतात. आणि कसं होतं की शेवटी कुठलाही काम जेव्हा उभं राहतं तेव्हा मोठा मासा हाच विचार करतो की आपल्या गुडबुक्समध्ये जे आहेत त्यांना पटापटापटा साईन केलं जातं की त्यांना कामं मिळून जातात. त्यामुळे तुम्हाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर टॅलेंट तुमच्यामध्ये असणं हा तर अत्यंत महत्त्वाचा घटक आहेच. पण कुठल्या तरी मोठ्या माशाच्या भोवती करता येणं, त्याच्या भोवती पिंगा घालता येणं हे निश्चितच आवश्यक असतं, जेणेकरून तुम्हाला काही कामं जरा विनासायास पटकन मिळू शकतात आणि त्याच्याबद्दल बोललंही जात असतं खाजगीमध्ये.